जगातील काही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम हा भारतीय शेतीमालाच्या निर्यातीवर होताना दिसतोय. अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला असतानाच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथील प्रगतशील शेतकरी देवदत्त निकम यांनी मात्र आपल्या द्राक्षांची परदेशात निर्यात करून चांगला नफा मिळवलाय. देवदत्त निकम यांच्या कुटुंबाकडे सुमारे 13 एकर क्षेत्रामध्ये द्राक्ष बाग आहे. ह्या बागेत रेड ग्लोब आणि ब्लॅक जम्बो ह्या जातींची लागवड करण्यात आली आहे. उत्तम निगा आणि नियोजनामुळे त्यांच्या द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. निकम कुटुंब रसायनमुक्त आणि दर्जेदार द्राक्ष उत्पादनावर भर देत असून ही द्राक्ष श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ या देशांमध्ये निर्यात केली जात आहेत. यंदा अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादनात सुमारे 30 ते 40% घट झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र उत्पादन कमी असले तरी निकम यांच्या द्राक्षांना बाजारात चांगला दर मिळाला आहे. त्यांच्या द्राक्षांना प्रति किलो 190 ते 210 रुपये इतका भाव मिळत आहे. देवदत्त निकम यांच्या द्राक्ष बागेची माहिती परिसरात पसरताच अनेक शेतकरी त्यांच्या बागेला भेट देत आहेत. त्यांच्या नियोजनबद्ध शेतीचे कौतुक होत आहे. योग्य नियोजन, कष्ट आणि आधुनिक शेती पद्धतीच्या जोरावर देवदत्त निकम यांचे कुटुंब द्राक्ष शेतीतून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे. त्यांची ही शेती परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. यावर्षी द्राक्ष उत्पादनामध्ये काही भागामध्ये 30% उत्पादन झालं, काही ठिकाणी 50% झालं आणि काही ठिकाणी द्राक्षच्या बागा देखील शेतकऱ्यांना तोडावं लागलं. याचं एकमेव कारण की निसर्गाचा असमतोलपणा. कारण 2025 सालामध्ये पाऊस या परिसरामध्ये 7 मेच्या दरम्यान सुरू झाला, तर सलग पाऊस ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस चालू राहिला आणि त्याचा परिणाम द्राक्षाच्या शेतीवरती मोठ्या प्रमाणात झाला. उत्पादनात घट झाली आणि दर वाढले, एवढंच त्याच्यामध्ये फरक आहे. आणि काही शेतकरी खरोखर अडचणीत आलेला आहे यावर्षी. तुमचे 13 एकर द्राक्ष आहे, त्याचं उत्पादन कसं आहे आणि तुम्ही आता एकरी आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहोत, तर ह्या प्लॉटमध्ये 2.5 एकरचा प्लॉट आहे. गेल्या वर्षी याच्यामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीची जी रेड ग्लोब आमची 25 टनाचा माल निघाला होता 2.5 एकरमध्ये. आता तोच यावर्षी 15-16 टनाच्या दरम्यान निघेल, म्हणजे 10 टन घट झालेली आहे उत्पादनामध्ये. तसंच जम्बोच्या बाबत देखील की जे प्लॉट 7 ते 8 टन निघत होते ते यावर्षी 4 टनाच्या दरम्यान निघलेले आहेत. आणि रेड ग्लोब एकरी 10 ते 12 टनाच्या दरम्यान निघायला पाहिजे, तर ती 6 टनाच्या दरम्यान निघलेले आहे. उत्पादन घटलं आहे, मात्र दर वाढला आहे का? हा, दर यावर्षी वाढलेले आहेत. आता ज्या जम्बो होत्या गेल्या वर्षी, जम्बो ब्लॅक, त्या 120 रुपयापर्यंत, 100 ते 120पर्यंत गेल्या वर्षी जागेवरती खरेदी होत्या आणि ते दर यावर्षी 190 रुपयापर्यंत गेलेले आहेत. रेड ग्लोब सुरुवातीला गेल्या वर्षी 130-35 रुपये होती, ती यावर्षी 190-200च्या दरम्यान आता दर आहेत यावर्षी आणि अजून दर वाढतील. युद्धाचा काही फटका बसलाय का? युद्धाचा जो फटका आहे का, जो अरब कंट्रीजमध्ये दुबईला जो माल जातो त्याला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे. ज्या आपण सफेद किंवा ग्रीन ज्या आहेत, थॉम्सन वगैरे अशा ज्या आहेत, अनुष्का या नवीन जाती, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आहे. ज्या एक्सपोर्टरने माल खरेदी केलेला आहे शेतकऱ्यांकडून, तर तो कोस्टोरलाच माल पडून येत. आता पोर्ट देखील बंद झालेले आहे दुबईला जाणारा माल. दुबईला मार्केट चालू आहे तिथं, परंतु ट्रान्सपोर्टमध्ये आता प्रॉब्लेम निर्माण झाले आहे. त्यामुळं अरब कंट्रीजमध्ये जाणाऱ्या मालाला अडचण झालेली आहे. परंतु युरोपमध्ये जो माल जातो त्याला काय अडचण नाही, बांगलाला जातो त्याला काय अडचण नाही, श्रीलंकेला जातो त्याला काय अडचण नाही सध्या. आता तुमचा माल कुठे जातो? आता आमचं सुरुवातीला इंग्लंडला काळ्या जातीची गेली, त्याच्यानंतर बाकीचा एक्सपोर्टरने खरेदी करून आता त्यांना पाहिजे जसे ऑर्डर असतील त्याप्रमाणे कोण चायनाला पाठवतो, कोण श्रीलंकेला पाठवतो, कोण बांगलादेशला पाठवतं आणि जो जम्बोचा होता तो इंग्लंडला गेलेला आहे. एकंदरीत खर्च किती होता यावर्षी आणि नफा किती होईल? आता द्राक्षात 2 भाग आहेत. एक सुरुवातीचा लागवडीपासून पहिलं पीक हात येईपर्यंत साधारणतः 10 लाखाच्या दरम्यान खर्च एकराला येत असतो
आणि एकदा लावल्यापासून 2 वर्ष पहिलं पीक हातामध्ये यायला वेळ जातो. त्यानंतर प्रत्येक वर्षी खतं, औषधे आणि मजुरी याला किमान 3 लाख रुपये एकरी खर्च येत असतो. आता उत्पादनात झालेली घट त्यामुळं नफ्याचं प्रमाण जे आहे आणि टनेज कमी निघाल्यामुळे आता ज्या प्लॉटमध्ये 4 टन माल निघालेला आहे तर त्याला साधारणतः 7-7.5 लाख रुपये झाले तर 3 लाख खर्च आहे, 4-4.5 लाख रुपये राहतील. ज्याच्यामध्ये टनेज वाढलेले आहेत त्याच्यामध्ये अधिक पैसे त्याच्यामध्ये शिल्लक राहतील. वातावरणाचा परिणाम झाला उत्पादनावर यावर्षी. टनेज उत्पादन घटलेलं आहे कारण कंटिन्यू पाऊस राहिला. त्याच्यामुळं जो सूर्यप्रकाश बागेला मिळायला पाहिजे तो न मिळाल्यामुळं काडीमध्ये गर्भधारणा ही कमी झाली, घड निर्मिती कमी झाली. आणि ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे घड निर्मिती झालेली होती आता ह्याच प्लॉटमध्ये याला प्रत्येक आता आपण ज्या काड्या आहेत त्या मोजून आपण ठेवत असतो. साधारणतः एका विलीवरती आपण ह्या ज्या आहेत ह्या अशा प्रकारच्या 27 काड्या ठेवतो, 25 ते 27च्या दरम्यान. तिकडच्या ओलांड्यावरती आपण 13-14 ठेवतो, इकडच्या बाजूला देखील 13-14 ठेवतो. आणि त्याच्यामधून जे ह्या काडी इथून जे फूट निर्माण होते त्याला घड, प्रत्येकीला घड निघाला होता, परंतु घड बाहेर पडण्याच्या अवस्थेत असताना पाऊस झाला खूप आणि त्याच्यामुळे तो घड त्याच्यावरती जागच्या जागी तो जिरला गेला. त्यामुळं घड निर्मिती चांगली होऊ नये, घड बाहेर पडल्यानंतर पावसामुळे तो गेला, त्यामुळे उत्पादनात घट झालेली आहे. हे आपल्या महाराष्ट्रातच घडलंय की देशात? नाही, आता महाराष्ट्रामध्ये आता आज माझ्याकडे इंदापूर बारामतीचे शेतकरी आले होते. आता ज्या परिसरामध्ये आता आपण काय इकडं सह्याद्रीच्या ज्या रांगांमध्ये आपल्या जुन्नर आंबेगावचा परिसर, नाशिक बेल्ट जो आहे इथं उत्पादन घडलेलं आहे, परंतु सांगली परिसर असेल, तासगाव वगैरे तिकडे किंवा पंढरपूर असेल, बारामतीचा बेल्ट असेल इंदापूरचा, तिथं उत्पादन चांगल्या प्रकारे आहेत. परंतु इकडं नाशिक आणि जुन्नर, आंबेगाव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष उत्पादनाला फटका बसला आणि सगळ्यात जादा उत्पादन नाशिकमधले. नाशिक पावसामुळे गेलेलं आहे मोठ्या प्रमाणात. आता हे आपण नाशिकला डायरेक्ट पाठवलेले आहेत. तिथनं पुढं मग युरोप, रशिया जशी ऑर्डर असेल त्याप्रमाणे पुढे एक्सपोर्ट केला जातो. हे आत्ता 8 किलोचं बॉक्स पॅकिंग चालू आहे, म्हणजे 4-4 किलोचे 2 टप आहेत ते एका याच्यात हे करायचे ॲडजस्ट करून 8 किलो. आत्ता हे रेड ग्लोब व्हरायटी आहे ही, आणि आत्तापर्यंत ही 40 टन आपण आत्तापर्यंत एक्सपोर्ट करून झालेला आहे. बाजारभाव 190 ते आत्ता 205 रुपयापर्यंत हायेस्ट झालेला आहे. बाजारभाव यावर्षी रेट जरा जास्त प्रमाणात आहे, कारण का मालाचं शॉर्टेज आहे भरपूर प्रमाणात, त्याच्यामुळे रेट भरपूर प्रमाणात जास्त आहेत. नाही, युद्धाचं एवढं काही साईड इफेक्ट झालेला नाही आहे. म्हणजे आपलं सकाळी हार्वेस्टिंगपासून सुरुवात करतो, म्हणजे घरातले सगळेच मेंबर हे करायला असतात, मदत वगैरे सगळ्यांची होत असते. आता हार्वेस्टिंग आत्ता माझ्याकडे प्रॉपरली 25 लेबर आहेत. सकाळी हार्वेस्टिंग त्यांनी 7 ते 9 पर्यंत केलं, त्याच्यानंतर 10 नंतर पॅकिंगला सुरुवात झाली. आत्तापर्यंत 450 पेटी पॅकिंग झाली आहे 11 ते 4 पर्यंत. 600 पर्यंत पॅकिंग होतीच, म्हणजे 6 टनापर्यंत आहे ना, 5-5.5 टन पॅकिंग होतो दिवसभरात. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.